बातमी पुण्यातून महायुतीला पहलगाम हुतात्म्यांचा विसर पडलेला आहे। हुतात्मा जगदाळेंची मुलगी अजूनही सरकारी नोकरीविना आहे, तर नोकरीसाठी सरकारी पातळीवर हालचालींना दुसरीकडे वेग सुद्धा आलाय। खाजगी विद्यालयातील नोकरीला जगदाळे कुटुंबियांनी नकार दिला होता अशी ही माहिती समोर येते। एकनाथ शिंदे यांची सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया समोर आली आहे। याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। पहलगाम हल्ल्यात राज्यातील काही पर्यटकांचा मृत्यू झाला होता। संतोष जगदाळे हे पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते। जगदाळे मूळ पुण्याचे, त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला। हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देणार असल्याचं त्यावेळेस सरकारनं जाहीर केलं होतं। मात्र जगदाळे कुटुंब अजूनही नोकरीसाठी वाट पाहत आहे। 10 महिने झाले माझं अजून जॉबचं काम झालेलं नाहीये पूर्ण। ते म्हणाले होते की ते मला सरकारी नोकरी देते म्हणून, पण अजूनही त्या गोष्टीवर काही पुढे हालचाल झालेली नाहीये। आता मेधाताईंनी गृहमंत्री अमित शहाना आमच्या वतीने, आमच्या कुटुंबियांच्या वतीने एक पत्र लिहिलंय, त्याच्यामध्ये त्यांनी जे सरकारने केलेले प्रॉमिसेस आहेत ते पण मेन्शन केलेत। ऍटलिस्ट आता तरी ते काम हवं अशी माझी अपेक्षा आहे। अतिशय दुर्दैवी हल्ला पहलगामला झाला। मी स्वतः तिकडे गेलो होतो आपल्या लोकांना तिथून रेस्क्यू करण्यासाठी महाराष्ट्रातल्या। मी नक्कीच जगदाळे परिवाराच्या सोबत आहे आणि त्यांचं सगळं जे काही समस्या अडचणी आहेत ते ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करू। अधिक माहिती घेऊया। आपले पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आता प्रतिक्रिया समोर आली आहे, त्या कुटुंबासोबत आहे आणि लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेतला जाईल। मात्र इतके दिवस झालेले आहेत, अद्यापही सरकारी नोकरी मिळाली नाहीये। जगदीश, खरं तर त्यावेळेसच आसावरी जगदाळे, जे की संतोष जगदाळे यांची मुलगी आहे, तिच्या धैर्याचं कौतुक जे आहे ते या सगळ्याच राजकीय नेत्यांनी केलेलं होतं। ती उच्च शिक्षित देखील आहे, ती एका ठिकाणी कामाला देखील यापूर्वी होती, परंतु तिला ज्यावेळेस नोकरीचं आश्वासन दिलं त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये क्लास 2 किंवा क्लास 3 ची पोझिशन दिली जाईल अशा प्रकारचे देखील जे आहे ते सुतोवाच काही राजकीय नेत्यांनी केलेलं होतं। आणि त्यानंतर जे आहे ते आता जवळपास वर्ष पूर्ण होतंय, परंतु अद्याप देखील याबाबतचा अध्यादेश असेल किंवा याबाबतची प्रक्रिया असेल ती पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे हा सगळा दोष नेमका कुठल्या यंत्रणेचा आहे ते शोधणं अतिशय महत्वाचं आहे। परंतु या सगळ्यावरती काहीच्या प्रमाणामध्ये त्रास जो आहे तो आसावरी जगदाळे आणि संतोष जगदाळे यांची पत्नी जी आहे ते त्यांनी माध्यमांसमोर येऊन मांडलेली पाहायला मिळते। कारण का त्यांनी वारंवार या सगळ्या राज्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा संपर्क जो आहे तो होऊ शकला नाही। अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील त्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती चर्चा जी आहे ती होऊ शकली नाही। मंत्रालयातूनच अशा प्रकारचा कुठलाही आदेश जो आहे तो अजूनपर्यंत आलेला नाहीये। त्यामुळे मंत्रालयामध्येच प्रक्रिया जी आहे ती कदाचित रखडली गेली आहे अशा प्रकारची माहिती सध्याच्या घडीला मिळते। त्यामुळे आता आगामी काळामध्ये पाहणं सगळ्यात महत्वाचं हेच असणार आहे की जे जगदाळे कुटुंब, जे पहलगाम हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांचा मृत्यू झालेला होता, अगदी त्यांचा धर्म विचारून गोळ्या ज्या आहेत त्या आतंकवाद्यांनी त्यांना गोळ्या घातलेल्या होत्या। मात्र रोहन, तुम्ही तो मुद्दा मांडलाय, आसावरी जगदाळे यांनी सुद्धा तो मुद्दा मांडला की त्यांनी सरकारी पातळीवरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संपर्क होऊ शकला नाही असा गंभीर आरोप सुद्धा जगदाळे कुटुंबियांकडून करण्यात आलाय। अगदी बरोबर आहे। हा आरोप जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि या आरोपाला आता उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे, परंतु मंत्रालयातून प्रशासकीय कामं किती जलद गतीने होत आहेत। कारण आता मार्च महिना आता सुरू होईल, काही एप्रिल महिन्यामध्ये वर्ष या सगळ्या घटनेला पूर्ण होईल आणि तरी देखील वर्षभर अशा पद्धतीने पहलगाम हल्ल्यामध्ये आतंकवादी हल्ला झाल्यानंतर ज्यांनी आपले जीव गमावले, जे शहीद झाले, त्यांच्या कुटुंबियांना देखील नोकरीच्या आश्वासनाची जर का पूर्तता अजूनपर्यंत होत नसेल, त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की लवकरात लवकर आम्ही त्यांना नोकरी देऊ, परंतु ती नोकरी त्यांना जर अजून मिळत नसेल, कारण का संतोष जगदाळे हे त्यांच्या कुटुंबाचा कणा होते, त्यांच्यावरती सगळं कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो होत होता आणि आता वर्षभरानंतर मोठ्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या या जगदाळे कुटुंबियांवरती आलेल्या आहेत आणि त्यातच अजून कोणत्याही प्रकारची नोकरी जी आहे ती आसावरी जगदाळे यांना मिळालेली नाहीये। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगितलं जातंय की आम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहोत आणि आम्हाला नोकरीची आवश्यकता आहे। त्यामुळे जे आश्वासन त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी घरी जाऊन त्यांना दिलेलं होतं, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे सगळेजण त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांच्या कुटुंबामध्ये भेटी घेऊन त्यांना आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला नोकरी देऊ, परंतु ती नोकरी जी आहे ती अद्यापपर्यंत न मिळाल्यामुळे या सगळ्या कुटुंबियांकडून राग जो आहे तो व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ठीक आहे जगदीश। रोहन, तुम्ही असेच जोडलेले रहा।